18 वर्षाखालील मुलांच्या प्रेमाला संमती देण्यासाठी रोमिओ ज्युलिएट कलम आणा असा प्रेमळ सल्ला सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिलाय। हे प्रकरण नेमकं काय थोडक्यात सांगते। पोक्सो कायदा काय सांगतो तर मुलीचं वय 16-17 वर्ष असेल, मुलाचं वय 18-19 वर्ष असेल, या दोघांमध्ये जरी संमतीने संबंध झालेले असतील, संमतीने प्रेम झालं असेल, तरी सुद्धा जर परिस्थिती आली तर मुलीच्या घरच्यांनी तक्रार केली, मुलीची संमती असली तरी सुद्धा या दोघांमध्ये संबंध असले तरीही मुलावर गुन्हा दाखल होतो आणि मुलावर जर आपण बघितलं तर पोक्सो कायद्याअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल होतो। त्याच्यामुळे मुलीची संमती असली तरी सुद्धा पोक्सो कायद्याअंतर्गत तिच्या प्रेमाला मान्यता देणारी कुठलीही तरतूद या पोक्सो कायद्यामध्ये नाहीये। त्याच्यामुळे पोक्सो कायद्यामध्ये असं एक कलम समाविष्ट करा ज्याच्यामुळे या दोघांचं वय किंवा मुलीचं वय जरी 18 वर्षाच्या खाली असेल तरी सुद्धा त्यांच्या नात्याला मान्यता मिळेल। त्यामुळे सुप्रीम कोर्टाने एक भूमिका घेतलेली आहे, एक मुद्दा मांडलेला आहे आणि असं सांगितलेलं आहे की रोमिओ ज्युलिएट जे कलम आहे ते पोक्सो कायद्यामध्ये समाविष्ट करा, त्याच्यामुळे पोक्सो कायद्याचा गैरवापर होणार नाही। आणि जे टीनेज रिलेशनशिप्स आहेत त्याच्यामुळे जर त्या दोघांच्या प्रेमाला किंवा जरी त्या दोघांमध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंगने संबंध असतील, रिलेशनशिप असेल, तरी त्याला मान्यता मिळेल असं सुप्रीम कोर्टाने एकूणच सांगितलेलं आहे। सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला जो सल्ला दिलेला आहे, जी भूमिका मांडलेली आहे, त्यावरची तुमची मतं कमेंट सेक्शन मध्ये सांगा। तुम्हाला यावर काय वाटतं ते सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका।